तर पूरग्रस्तांना जी मदत घोषणा होते त्या संदर्भात राजकारण आता सुरू झालेलं आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांवर भडकले। शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नका, जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावत निंबाळकरांनी खरडून गेलेल्या जमिनीच्या पंचनाम्याबाबत जाब विचारला। धाराशिवमध्ये पूरग्रस्त भागाच्या पाहणीनंतर संवाद साधताना अजित पवार ग्रामस्थांवर भडकले। गावकऱ्यांना कर्जमाफीची मागणी केल्यानंतर लाडकी बहिणीसह इतर योजनांचा उल्लेख करत अजितदादांना संताप। अजित पवारांचं लाडकी बहिणीवरील वक्तव्य म्हणजे मस्ती। उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्र्यांवर टीका। शेतकऱ्यांनी बँकांच्या नोटिसा शिवसेनेच्या शाखेत जमा कराव्यात, उद्धव ठाकरेंचं आवाहन। ग्रामीण भागातील तशी बोलीभाषा आम्ही कुठे काटकसर केली का? आम्ही काही आज सरकार चालवत नाही, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं। अजित पवारांचं नाव न घेता शिंदेंना उत्तर। पैशाचं सोंग आणता येत नाही तर सरकार चालू नका, दरोडेखोरीमुळे पैशाचं सोंग आणता येत नाही असं बोलण्याची वेळ। अजित पवारांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची टीका। लाडक्या बहिणींना मतांसाठी पैसे दिले, मग शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार का? अजित पवार शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघत बसणार का? वडेट्टीवारांचा सवाल। आमदार फोडायला पैसे असतात मात्र शेतकऱ्यांसाठी नाही। 70,000 कोटींचा घोटाळा दाबण्यासाठी सरकारमध्ये आले। हर्षवर्धन सकपाळांचा अजित पवारांवर हल्लाबोल। पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी माझा 6 महिन्याचा आमदार निधी मुख्यमंत्री सहायता निधीत देणार। काँग्रेसच्या आमदारांनीही 6 महिन्याचा निधी देण्याचा वडेट्टीवारांचा आवाहन। सरकारकडेच पैसे नसतील तर आम्ही आत्महत्या करायची का? बीडच्या पाली परिसरातील शेतकऱ्यांचा सवाल। परांड्यातील पाहणी दरम्यान कर्जमाफीच्या प्रश्नावर अजित पवार भडकले होते। पैशाचं सोंग आणता येत नाही असंही वक्तव्य केलं होतं।